आठवडाभर झाला मॅडमनी काही ती वही तपासलीच नाही. अरे मी रोज त्या क्लासमध्ये आल्या की त्यांच्याकडे असं पाहायची आणि मग असं असं अंदाज घ्यायची, पण त्या काही होऊ नये का सू नाही. एकदा तर मला रागाने विचारलं पण त्यांनी, काय ग काय बघते असं विचारलं पण त्यांनी. मी म्हटलं काही नाही मॅडम. अरे काही हिंट देत होती मी, तर काहीच नाही. मग एक दिवस त्यांनी काय केलं माहितीये, त्या सगळ्या होमवर्कच्या वह्या घेऊन आल्या क्लासमध्ये. आम्हाला म्हणाल्या की कुठला तरी धडा वाचा म्हणून, आणि त्या होमवर्कच्या वह्या तिथेच तपासत बसल्या. खरं म्हणजे तो त्यांचा होमवर्क आहे, आमच्या वह्या तपासणं, पण त्यांनी तो केलाच नाही घरी आणि मग इकडे वर्गात घेऊन आल्या त्या. मग मला वाटलं अरे बापरे आता कसं होईल म्हणून. झालं मग काय, माझी वही घेतली त्यांनी हातात आणि असे असे पाहायला लागल्या, होमवर्क कुठे आहे होमवर्क कुठे आहे. मला म्हणे काय ग होमवर्क न करताच वही दिली का तू. मी पटकन उठली आणि त्यांच्या जवळ गेली. मी त्यांना हळूच कानाजवळ जाऊन म्हटलं, मागच्या पानावर बघा, मागच्या पानावर बघा. त्या मला काय म्हणाल्या, ही गोष्ट तुला कानात कशाला सांगावी लागते म्हणे, तिथूनच उठून सांगायचं ना, जा जाऊन बस म्हणे तुझ्या जागेवर. आज मी त्यांना म्हटलं तरी पण मॅडम हा होमवर्क मी देईल तुम्हाला, मुद्दा होमवर्कचा नाही आहे, म्हणजे तुम्ही मागे प्लीज बघा. काय आहे म्हणे, कुठे आहे म्हणे, आणि बरं बरं पानं पलटायला लागल्या. मग त्यांना ते दिसलं मी लिहिलेलं कागदावर, 6D अर्जंट मीटिंग वालं. मोठ्याने म्हणाल्या, मीट मी बिहाइंड 6D. हे काय अक्षर आहे म्हणे, घाणेरडं, हे पुढे काय लिहिलंय म्हणे. त्यांना काही वाचताच यायला तयार नाही की ते मीटिंग आहे म्हणून. मी त्यांना म्हटलं मॅडम मीटिंग मीटिंग हळू बोला. त्या एकदम खवळल्याच माझ्यावर. भावाने म्हणे तू मलाच माझ्याच वर्गात सांगशील का म्हणे हळू बोलायला, आणि तू जे नेहमी बेंबीच्या देठापासून तू आणि तुझा भाऊ ओरडून वर्ग डोक्यावर घेता, तेव्हा तुम्हाला मी हळू बोलायला सांगते तेव्हा ऐकता का म्हणे तुम्ही. अरे एकदम चिडायची काय गरज होती म्हणजे मॅडमला. एवढं काय झालं होतं, मी एवढंच म्हणत होती ना की माझं ते पत्र वाचा, काही महत्वाचं असू शकतं. मग पुन्हा वाचायला लागल्या, अर्जंट मीटिंग. कोणाला करायची आहे म्हणे अर्जंट मीटिंग, माझ्याकडे पाहून म्हणे. मी म्हटलं मॅडम तुमची आणि माझी अर्जंट मीटिंग भूतदयेसाठी आवश्यक आहे. तर मग त्यानं पुन्हा चिडलेल्या त्याच्यात मला म्हणे, तू म्हणे बाई एक काम कर म्हणे, तू माझ्यावर दया दाखव म्हणे आणि जाऊन तू तुझ्या जागेवर बस म्हणे. आणि कोपऱ्यापासून हात वगैरे जोडायला लागल्या आणि मग मला म्हणे की कसली अर्जंट मीटिंग करायची म्हणे तुला माझ्याशी, माझ्या हाताला तुझ्या कानाशी अर्जंट मीटिंग करावीशी वाटते म्हणे, करू का म्हणे, जा म्हणे जागेवर बस म्हणे. खूपच यार, त्यांनीच शिकवलं होतं ना, म्हणजे त्यांच्यासाठी मी त्यांना प्राऊड फील करवणार होती. अरे मी माझे जवळपास किती दिवस मागच्या आठवड्यापासून मी भूतदयाची प्लॅनिंग करते. अरे मध्ये 2-3दा मी पुन्हा बाहेर खायला ठेवून आली तिकडे. घरात कोणाला माहित नाही माझं काय चाललंय. एक दिवस मी घराण्याचं नाव रोशन करील, मग तेव्हा या मॅडम म्हणतील. मला वाईटच वाटलं, म्हणजे एवढं असं म्हणायची चिडायची तर काहीच गरज नव्हती. मला खूपच वाईट वाटलं. मी रडत जागेवर जाऊन बसली आणि मनात ठरवूनच टाकलं की मी यांना भूतदयेत काही घेत नाही आता, बिलकुलच नाही घेत. आणि मी काही माझा प्लॅन सोडणार नाही, मी ते प्लॅन चेट करीलच आणि त्यांच्याशिवायच करील. आणि यांना मग एक दिवस याच माझ्याकडे विचारायला येतील की तू जशी भूतदया केली तशी कोणीच नाही केली, आणि तू कसं जमवलं हे सगळं, एवढ्या लोकांवर तुला दया कशी दाखवता आली. आणि त्यावेळी सगळे भूत माझे मित्र झालेले असतील दया दाखवून. मग तेव्हा मी या मॅडमला काहीच सांगणार नाही. आणि या मॅडमचं एक सिक्रेट मला माहिती आहे. एक दिवस एका ठिकाणी सत्यनारायणाच्या पूजेला मी गेली होती, तिथे या मॅडम आल्या होत्या. त्या तिकडे हात धुवायला गेल्या आणि बेसिन जवळ जाऊन नाकात बोट घालून शेंबूड काढून असं करत होत्या. मी पाहिलं होतं हे, मी स्वतःच्या डोळ्यांनी. मला एवढं हसू आलं होतं तिथे, पण मी हसली पण नव्हती आणि कोणालाच सांगितलं नव्हतं. फक्त आशूला, घरी आई बाबा काका काकू आजी आजूच्या काकूंना आणि क्लासमधल्या माझ्या सगळ्या मैत्रिणींना सोडून मी बाकी कोणाला बोलली नाही की या मॅडम नाकात बोटं घालतात. अरे ती गोष्ट आता मी सगळ्यांना सांगूनच देईल. जाऊ दे, पण नाही यायचं यांना भूतदयेत. समजा प्लॅनचेट सारखा अनुभव त्यांना मिळणार होता, त्यांना मी सगळं फक्त त्यांना येऊन बसायचं होतं. अरे ते पण त्यांना जर नसेल करायचं होतं, नसेल करायचं म्हणजे तर नको नाही तर मग नाही. मी त्यांच्याशिवाय करूच शकते प्लॅनचेट. आता तर मी करेलच, बिलकुल जोरदार भूतदया करेल, जबरदस्त जबराट भूतदया करूनच सोडील मी पारपत्र मॅडम शिवाय.